महाराज मी करतो आता कीर्तन, माझ्या मते मला तसं जमल तसं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या त्रपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तू कर. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. नामा म्हणे तया असावे कल्याण, जामुखे निदान पांडुरंगा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. बसतो. कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगत आमचे नामदेव महाराजांचा. लढीवाळ भक्त पंढरीच्या पांडुरंगाचे. ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान ज्यांच्या घरामध्ये नांदलं महाराज, ज्यांच्या बुद्धीची प्रगल्भता, हृदयाची प्रगल्भता, त्यांचे डोळे, त्यांचं कान, त्यांच्या मुखारविंद्यातून निघणारा एक एक शब्द अलौकिक आहे. माझ्या भारताकरता नवे नवे जगा करता. या ठिकाणी सुंदर असा दैदिप्यमान सप्ताह, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान आपल्या घरामध्ये घडावं याकरता 56 वर्षापासून पूजनीय हरिभक्तीपरायण पंडित आप्पा आवटे यांच्या प्रेरणेनं हरिभक्तीपरायण पूज्य श्री वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडसीकर यांच्या पुण्यस्पर्शाने कृपा आशीर्वादाने पुन्हा या ठिकाणी सुंदर असं दैदिप्यमान नियोजन आयोजन. या ठिकाणी खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी जागराच्या कीर्तनाची सेवा आमच्या सर्व महाराज मंडळीच्या या ठिकाणी वाटेला आलेली आहे. परमपूज्य आदरणीय टकले गुरुजी या ठिकाणी खेडची आहे. हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री परमेश्वरजी महाराज बोधले. समस्त गावकरी गाथा पूजन विणा पूजन ज्यांच्या तर्कमलाद्वारे झालं असं भारत महाराज शेळके या ठिकाणी, पुन्हा तिके महाराज आहेत, पुन्हा हरिभक्तीपरायण भोसले महाराज आहेत. समस्त गावकरी भजनी मंडळ आहे. आधी करून मागे पुढे उभार आहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. बालदार चौकदार या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा ज्यांच्या शिक्षण संस्थेतले आमचे उद्याचे कीर्तनकार, उद्याचे व्याख्याते, उद्याचे मृदुंगाचार्य, उद्याचे गायनाचार्य, उद्याचे फिलॉसॉफर, उद्याचे तत्ववेत्ते, उद्याचे माय बापांनो चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन करणारे कीर्तनकार असतील आमचे परमपूज्य आदरणीय गुरु रामचंद्र महाराजजी बोधले महाराज डिक्सळ यांच्या सर्व शिक्षण संस्थेतले हे सर्व विद्यार्थी गुणीजन मंडळी. मृदुंगाचार्य माऊली पूज्य श्री हरिभक्तीपरायण आमचे काकासाहेब महाराज या ठिकाणी, तात्यासाहेब महाराज या ठिकाणी आहे. आदी करून सर्व गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फोन करणारे आमचे परमार्थातले स्नेही, ज्यांचं उद्या काल्याचं कीर्तन आहे, असे हरिभक्तीपरायण अण्णासाहेब महाराज बोधले आहेत. आल्यानंतर आमची चौकशी करणारे, कुठपर्यंत आला, किती वेळ लागणार आहे, कोण्या मार्गाने तुम्ही येणार आहात, अशा अण्णांनी आम्हाला फोन केला. तथा अण्णाचं नाव या ठिकाणी भागवत भाऊ पाटील आहे. आधी करून ज्यांच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था केली असे सोमनाथ दादा शेळके आहेत. आधी करून ज्यांनी मला हार घातला, पत्रकारांना मी विचारलं मला याच्यावर नाव लिहून द्या, त्यांनी मला दिलंच नाही. पूज्यश्री जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर चाल गायलेले आमचे माऊली महाराज आहेत. आमचे चोपदार आहेत, भालदार. अतिशय दैदिप्यमान वातावरणामध्ये माझ्या माता भगिनी एक पुरुष वर्ग आहे, आबालवृद्ध आहे. ब्लेंड आहात तुम्ही, शार्प आहात. तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्ट झळकतंय तुमच्या बुद्धीचा ब्राईटनेस किती आहे. तुम्ही किती आनंदी आहात, किती स्वानंदी आहात, किती परमानंदी आहात. आणि मायबापांनो, आजच्या दिवशी मागायचं काय असेल देवाला? बरेच जण म्हणले मागितलं तर देव देतो का? आणि देत असेल तर आम्ही एवढेच 50 वर्ष झाले, आम्हाला भगवंताने आतापर्यंत काहीच दिलं नाही. आता तुमच्याकडे जर मोबाईल असेल, त्याचं नेट जर चालू असेल, आणि नेट चालू असताना तुम्ही ज्या गप्पा मारतात ते कॅप्चर करतो, आणि तसलेच व्हिडिओ तुम्हाला दिसतात.
बरोबर आहे. हा, मग आता गुगल कुठे आहे, फ्रिक्वेन्स कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. फक्त म्हणतो आम्ही काड्या वर आल्या का रेंज आहे आणि काड्या गेल्या का रेंज गेली. बरोबर. म्हणजे लॅपटॉप आहे, कॅम्प्युटर आहे, हे फ्रिक्वेन्स या ठिकाणी आहेत. मग आता आम्ही योगायोगाने आम्हाला मोबाईल हे साधन मिळालंय. मग आमच्या संताकडे असेल तर नसेल त्यावेळेस वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाय. संतांकडे हृदय कॉन्टॅक्ट आहे. हे हृदय ते हृदय, हार्ट टू हार्ट. आणि ज्याच्या जीवनामध्ये हृदय कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे काही काही पत्नीचं हृदय कॉन्टॅक्ट आहे. तुझा श्वास तो माझा श्वास, माझा श्वास तो तुझा श्वास, तुझं जगणं ते माझं जगणं आणि माझं मरणं ते तुझं मरणं. यांच्या मिलनातून वॉरियर तयार होतो, किंग तयार होतो, राजा तयार होतो. तुम्ही किंग मेकर आहात, राजा घडवणाऱ्या तुम्ही आहात. आणि पुरुषाच्या डीएनए मधनं राजा जन्माला यावा याच्या करता पत्नीच्या शरीरावर प्रेम असावं का मनावं. हे ज्याला कळत असेल त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नाही त्याने फक्त म्हणत तू का म्हणे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ज्या कुळाला ज्ञान कळालं, विज्ञान कळालं, फिलॉसॉफी कळाली, तत्वज्ञान कळालं, आहारशास्त्र कळालं, जीवशास्त्र कळालं, अॅनाटॉमी शास्त्र कळालं, त्या कुळामध्ये जन्माला आलेला एक एक हिरा आहे. आणि अशा कुळाला आयुष्य दे देवा, नको त्याला आयुष्य देऊ नकोस. तुझं धर्माचं रक्षण करणाऱ्या लेकराला आयुष्य दे, गावाचं संगोपन करणाऱ्या लेकराला आयुष्य दे, गाव डेव्हलप करणाऱ्या माणसाला आयुष्य दे, गल्ली डेव्हलप करणाऱ्या माणसाला आयुष्य दे, नवे नवे घर प्रगल्भ करणाऱ्या लेकराला आयुष्य दे. आता आयुष्य आपल्याला मिळावं याच्या करता आम्हाला आहार कळावा. याच्या ह्या पंचमहाभूताच्या देहामध्ये राक्षसाने अतिक्रमण करूच नये. मग राक्षस म्हणजे काय? आता तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, त्याचे दात बाहेर निघलेले आहेत, केस निंचकलेले आहेत, डोळा एक तर मोठा आहे किंवा लहान आहे, एकच पाय आहे, 4 हात आहे, असे राक्षस आपण ऐकले. पण आता बिपी नावाचा राक्षस आमच्या गोकुळात घुसलाय. हा राक्षस कोणी पाहिलाय? फक्त झटके हातून ठेवून देतो आणि मग म्हणतो मला झोप याय ना. या राक्षसाला शांत करण्याकरता काही चिकित्सा आहे, काही चिकित्सक म्हणजे बायोलॉजी जाणणारे, शरीरशास्त्र जाणणारे, त्याने मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं अग्रगण्य नाव कमवलं आणि त्या बीपी नावाच्या राक्षसाचं हत्यार मेडिकल मध्ये मिळायला लागलं. लक्षपूर्वक आहे का? आणि मग ते हत्यार सकाळी सकाळी उठलं जर खाल्लं तर बीपी शांत राहतो. पुन्हा दुसरा एक राक्षस आमच्या या पंचमहाभूताच्या गोकुळामध्ये अतिक्रमण करायला लागला, शुगर नावाचा. त्याला जेवायच्या अगोदर किंवा जेवायच्या नंतर एक गोळी टाकावच लागते. आणि बीपी शुगर जर असेल आणि त्यांनी 10-15 दिवस नुसतं रगेवर गोळ्यात घेतल्या नाही तर बीपी नावाचा राक्षस तुमच्या या संपूर्ण गोकुळाला वाकड करू शकतो. ज्या ज्या घराला परमार्थ ओरिजिनल कळाला त्या त्या घरामध्ये माणसं निरोगी आहेत. आणि ज्या घरामध्ये माणसं निरोगी आहेत त्या घरामधली बुद्धी तल्लक आहे. आणि ज्या घरामध्ये रोगाने पछडलेले आहेत त्या घराच्या भोवती तरी लिंब पुरलेले, चारही खुरप्याला झेंडे बांधलेले, मध्ये कवळं लटकिलेलं आणि अंगाऱ्याच्या पुढे पाण्यात टाकून पित आहे. मग आपले देव मंदिरातले असावेत का वड्यातले? हा ज्याला ज्याला ओरिजिनल तुकोबारायचा परमार्थ कळाला त्या घरात अनर्थ होत नाही. आणि ज्या घरामध्ये परमार्थच कळालेला नाही, कुठेही बाबळी खाली देव, मग सरपण, बोकड्या, भगुल्या, परमार्थ कळण्याकरता तुमची हेअरस्टाईल महत्वाची का हेडस्टाईल? बोला की ओ आई, तुझ्या राजाचं, तुझ्या पिलाचं, तुझ्या पिलीचं, तुझ्या गुड्डीचं, तुझ्या सोनीचं तुला डेव्हलप करायचं. तिला ती कॅन्सर तज्ञ असावी, ती वैमानिक असावी, ती क्लासमन असावी, एसपी असावी, कलेक्टर असावी, याच्याकरता घरातली बागतदारी स्मार्ट असावी. बागतदारी कळाली
आणि त्याच्याकरता बागतदारही तेवढाच क्वालिटीचा असावा. काय लागतंय जमिनीला? डीएपी 10-20 बोऱ्या कॉल. जसं शेतकऱ्याला जमिनीला काय हवंय आणि खत टाकणारी बागतदारी तिला किती माप लागतंय हे तिला कळालं तर त्यांच्या शेतामध्ये एकरी कांद्याचे ऍव्हरेज 27 ते 28 टन निघू शकतं. ऊसाचं एकरी ऍव्हरेज 102, 103 किंवा 106 निघू शकतो. तसंच आम्ही मातीतून ऍव्हरेज काढतो. मग आमच्या ह्या लेकराला चल रे बाळा, ह्या लेकराचे ऍव्हरेज कसं ठेवायचं हे कुणाच्या हातात आहे? बोला. का भूमीचे मर्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. हे भोळ्याचं, मूर्खाचं, बावळटाचं, नालायकाचं अजिबात नाहीये. ज्या घराला ज्ञानोबा कळाले, ज्या घराला तुकोबा कळाले, ज्या घराला सावतोबा कळाले, ज्या घराला तेर ढोकीचे गोरोबा काका कळाले, ज्या घराला सेना महाराज कळाले, ज्या घराला भगवान बाबा कळाले, ज्या घराला भोबाबा कळाले, ते घर आज ब्रिलियंट आहेत, शार्प आहेत. 8-8 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये ऐश्वर आहे. आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर्य सांभाळणारे, समाज सांभाळणारे, गल्ली सांभाळणारे लेकरं जन्माला यावे याच्याकरता मला खेट्या घालावं लागते. देवाच्या बाबतून अंगारान झालाय. अरे सावध व्हा. जे घर सावध आहे ते घर मूर्खाला वेळ देत नाही. जे घर बेसावध आहे कोंबडीवरून 3-3 आठवडे बांधणे. हे ज्याला ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने हागून गावणं असायचं. तुम्ही किती भरले ना, तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुमच्याकडे इथं किती एमएम आहात तुम्ही. इथली क्वालिटी, इथला होल्ड, इथला पॉवर. इथं किती होल्डचे आहात तुम्ही, इथं किती पॉवरचे आहात तुम्ही. निस्ती गोळी, बंदुकीची गोळी माझ्या खिशात, मी खिशातनं काढली तुम्हाला फेकून मारली, ती आत घुसल का तुम्हाला शरीराला आदळून मागली. हा, मग तिला मागून काहीतरी पॉवर 1 टनाचा 1.5 टनाचा ती स्प्रिंग लागेल, तिला रिव्हॉल्वर मध्ये टाकावं लागेल, पिस्तूल मध्ये टाकावं लागेल आणि त्यावेळेस टायगर दाबावं लागेल. किती स्पीडनं निघेल. मग ती तुमच्या शरीराला धक्का देऊन माग येईल का आरपार होईल. मग आमची इथली स्प्रिंग किती स्टँडर्ड आहे. इथं जर तुमची स्प्रिंग चांगली असेल आणि तिचा सर्व्हिसिंग करणारा फिटर जर योग्य असेल तर ही स्प्रिंग चांगली चालेल. आणि हिची सर्व्हिसिंग करणारा फिटर हे लेकरू काय घडवायचंय, हे लेकरू काय घडवायचंय, याला काय करायचंय, हे काय व्हावं, याची बुद्धी किती प्रगल्भ असावी, याचं मन किती स्टँडर्ड असावं. बाहेरून हा मोबाईल सगळं एक दिसतोय पण आतमधून वेगवेगळे डिव्हाइस आहे, त्याच्यात फंक्शन वेगवेगळेच आहे. याच्यामध्ये मन एक वेगळ्या प्रकारचं फंक्शन आहे, याच्यामध्ये बुद्धी एक वेगळ्या प्रकारचं फंक्शन आहे. तुम्ही माझ्याकडे पाहता याची 756 मेगापिक्सेलची झुमिंग आहे. याची झुमिंग सिस्टीम, अॅनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याच्यावर जे कॅमेरे आहेत ना 8K 4K, याच्याही पेक्षा हे कितीतरी के. एवढा जागतिक लेवलमध्ये कॅमेरा आजूक तरी निर्माण झाला नाही. आता तुम्ही माझ्याकडे पाहता, ओ आई, जे दिसतं ते पाहता तर जे बघायचं ते बघता. बोला, बोललं पाहिजे कीर्तना. ओ मंगल काकू, ओ पुष्पा आता बोला ना. लताबाईं त्या कुठे बसल्या? सुमन वहिनी बोला की. हो गंगू आत्या बोला ना, प्लीज बोला ना. जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता. जे
पण हे तुकोबारायची दृष्टी झाली, ही गोरोबा काकाची दृष्टी झाली, ही सावता महाराजाची दृष्टी झाली, ही तुकोबारायची ज्ञानेश्वर माऊलीची दृष्टी झाली. जे दिसते ते पाहतो आपण, ही दृष्टी संताची. तुम्ही माझ्याकडे पाहता ना, एवढंच बघता गोवा बोलतोय चांगला, पण कोण्याच जातीचा असेल. काही काही म्हणते जातीत जाऊन द्या, येत लग्न झालेलं आहे, देवाला तोडलेला आहे. जे दिसते ते पाहत नाही, जे बघायचं ते बघतो, आणि त्याच्यामुळे बीपी वाढतो का कमी होतो? आपल्याला हे फंक्शन सांभाळणारा जो शरीर सोसायटीचा मेन मन आहे, हा मन किती पॉवरफुल. हे सगळं सांभाळायला कोण आहे? मन. सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? मन. आणि सगळ्यात जवळचा शत्रू मन. हो, तुम्हाला मन रोगातून मुक्त करतं आणि मन तुमचा रोग वाढवतं. तुमचं मन किती पॉवरफुल आहे. अपमान पचवण्याची ताकद तुमच्या बुद्धीत आणि मनात किती, तर तुम्ही स्टँडर्ड आहात. आणि तुम्हाला किरकोळ कारणावरून जर राग येत असेल, आपल्या डोक्यात काहीच नाही, आपण झालो म्हणून जगलो. हो, आपण फक्त याचे त्याचे झेंडे काय मारे एवढंच केलं. आणि त्याच्यामुळं बाप त्या क्वालिटीचा होता, त्याच्यामुळं पोरही तसेच. हे मी नाही सांगत. बीज पैसे फळ मांडला. परत पायला बोलतो. परत लहानपणी पाया, पोरांच्या पाया मुंग्या म्हणजे हे परत चाऊमिन, मॅगी, नूडल्स. हे मॅगी बॉय, नूडल्स बॉय, आणि पुढं नूडल्स बॉय म्हणजे ते नूडल्स होत असते. प्युअर छक्का. घरामध्ये मॅगी, नूडल्स, मुली वेपर्स खात असतील, मॅगी खात असतील, कमी वयात येणं हे मुलीचे लक्षण. तुमच्या मुली काय खातात? तुम्ही तुमच्या मुलीला काय खाऊ घालता? तिसरीला आणि चौथीला गेल्यानंतर ती जर वयात येत असेल तर शरीराने फार कमकुवत आहे. तुला आहार शास्त्र कळलंय का? आहार कळालाय का? तुझ्या लेकराला तू नाही ना, ती मॅगी खाल्ल्याशिवाय तिथं पोटच भरत नाही. तू भांगी आहे ती. हो, ज्या घराला आहार कळाला ते घर फार मोठे आहे. ज्या घराला आहार कळाला नाही ते घर फार छोटे आहेत. त्यांच्या अजून पालच बदलले नाही, सपरे घरही बदलले नाही, पंजेने बांधलेलं आहे, ते तिथे खेडे ठोकून येते. व्याप थिंकिंग, विचार प्रणाली, व्याप कल्चर, व्याप लाईफ. परमार्थ जाणून घ्यायचा असेल तर तुकोबाराला जवळ जावं लागेल. अभंगाच्या लांबून नाही जा, ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीच्या जवळ जावं लागेल. तुमच्या आमच्या डोळ्यातलं अज्ञान बाहेर काढतं, ज्ञानाचं अंजन माऊली आपल्या डोळ्यामध्ये घालतात. आणि ज्या घरामध्ये संतांनी ज्ञानाचं अंजन डोळ्यात घातलं, महाराज त्याला सत्य दिसतं. आणि ज्या घरामध्ये अज्ञानाचं अंजन आहे ते घर आज कितीतरी पिढ्यापासून खितपत्तीच. आणि मग त्यांनी चार्जिंगची स्कूटी आणायची किंवा पेट्रोल बुलेट आणायची. त्याचा सेल्फी घ्यायचा आणि स्टेटसला गाणं ठेवायचं. मनी होत म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वळून. त्याच्यातही 70,000च्या स्कूटीमध्ये 55 लोक कोण उसने घेतलेले आणि बाकीच लोन केले. तुम्ही जर नुसतं लोनवर आणि योजनेवर जगत असाल तर आपण जगेवर. जाग्या कळाला? जाग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे काठाळ्या, काठाळ्या म्हणजे देवाला सोडलेला बैल. आय कॅन डू.
मी करू शकतो, मी करू शकते, हा आत्मविश्वास ज्याच्यात आणि जिच्यात आहे अशा कुळाला आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे या कुळाला आयुष्य दे. त्या कुळाला आनंद दे, त्या कुळाला समाधान दे, ज्या कुळामध्ये माय बापांनो ओरिजिनल परमार्थ कळालेला दिसता. वरचा परमार्थ नाही. आता मी वरून बाबा दिसतो का आतून? बोला ना, बोललो पाहिजे. अण्णा कुठे बसला? अण्णा मी वरून महाराज दिसतो का आतून? नाही, माझं बाह्य स्वरूप आहे. कोट, मिशा, कानात कुंडल चमकतंय ना. गालाला ब्राईटनेस आहे की नाही? मग माझ्या शरीराला ब्राईटनेस असावं का बुद्धीला? म्हणजे कातड चमकणारा असावं का बुद्धी? हो आई बोल ना. तुझा नवरा कातड्याने चमकणारा असावा का बुद्धीनं चमकणारा असावा? बुद्धीचं वैभव याच्यापेक्षा काहीच नाही. हा बुद्धीचे वैभव सगळं